वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत. वर्ष संपत आलं ना की मनाला एक हुरहुर लागून राहते. एक अख्खं वर्ष आणि त्या वर्षाचे 365 दिवस आपण जगलेलो असतो. बरंचसं भलं बुरं घडून गेलेलं असतं. बऱ्याचशा आठवणी असतात. वर्ष संपत आलं की हे सगळं आठवून मग मन अस्वस्थ होतं. घडून गेलेल्या सगळ्या गोष्टींविषयीचं दुःख, राग, पश्चाताप हे सगळं मनात साठवून नव्या वर्षाचं स्वागत आपण कसं करणार? म्हणूनच सरत्या वर्षाला कसं हसऱ्या चेहऱ्याने गुड बाय म्हणायचं याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ. त्यातली पहिली गोष्ट, एक अख्खं वर्ष तुम्ही सक्सेसफुली जगला आहात त्यासाठी युनिवर्सला थँक्यू म्हणा, त्यासाठी देवाचे आभार माना. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं, ते तर दरवर्षीच आहे, किंवा हे म्हणजे काय यात वेगळं असं काय? तर सांगण्याची गोष्ट अशी की बऱ्याच जणांनी या वर्षाची सुरुवात तर केली, या वर्षाचा सूर्योदय पाहिला, पण हे वर्ष संपत आलंय ते पाहण्याचं त्यांच्या नशिबात नव्हतं. आजूबाजूला पहा, बरीच लोक अशी तुम्हाला सापडतील की जी वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या सोबत होती पण ती आत्ता हयात नाहीये. कुणी अपघातामध्ये गेलं, कुणी आजारपणामध्ये गेलं, कुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली, कुणी अजून काही कारणाने अगदी रस्त्याने चालता चालता सुद्धा बेशुद्ध पडलं आणि त्यामध्ये ते माणूस गेलं. पण तुम्ही शरीराने, मनाने हा प्रवास पूर्ण केलात, त्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा देवाचे किंवा युनिवर्सचे आभार मानायला पाहिजेत. त्याला जोडूनच दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल हो मी तर हे एक अख्खं वर्ष जगलो, पण आमच्या घरातली, आमच्या कुटुंबातली ही एक व्यक्ती माझ्या जवळची होती आणि ती मला सोडून गेली यावर्षी. तर पुढचा मुद्दा याबद्दलचाच आहे. आपल्या मध्ये आता एखादी व्यक्ती हयात नाहीये जी आपल्या जवळची होती, पण ती गेल्याचं दुःख आपण फार काळ तर बाळगू शकत नाही. कधीतरी तरी आपल्याला त्या दुःखातून सावरण्याची गरज असते. तर एक लक्षात घेण्याचा मुद्दा किंवा सांगण्याचा मुद्दा असा की जी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीचा आपल्या सोबतचा प्रवास हा इथपर्यंतचाच होता. त्यांची सोबत आपल्याला मिळणं हे इथपर्यंतच होतं. आपल्या नशिबात ती सोबत इथपर्यंतच होती. कारण कुणी कधी यावं हे जसं आपण ठरवू शकत नाही, ते आपल्या हातात नसतं, तसं कधी कुणी जावं हे सुद्धा आपल्या हातात नसतं. त्यामुळे जी व्यक्ती तुम्ही गमावली आहे, जी व्यक्ती गेली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, इतकंच एक करणं आपल्या हातात असतं. त्यामुळे तुम्ही पण जर अशा दुःखातून जात असाल तर तुमचं मन शांत करण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं, आपण श्वास घेतोय, आपण इथपर्यंत आलो आहोत याविषयी, आणि आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली आहे त्याविषयी. तुमच्यापैकी बरेच जण असेही असतील की अशी कोणती दुर्दैवी घटना त्यांच्या बाबतीमध्ये यावर्षी घडलेली नाही, तरीही ते चिंताग्रस्त आहेत. कारण त्यांचे प्रॉब्लेम्स भलतेच आहेत. कोणतं तरी काम हाती घेतलेलं आहे पण ते यावर्षी झालेलं नाही. बरेच असे प्रयत्न तुम्ही कुठेतरी करताय पण त्यातून यश मिळत नाहीये, मनासारखे त्यातून रिझल्ट्स मिळत नाहीयेत, कामं खोळंबलेत, कुठेतरी काहीतरी कामं अडकलेली आहेत आणि त्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त आहात. तर मग अशा लोकांसाठी काय? तर अशा लोकांसाठी एकच गोष्ट, ती म्हणजे तुम्ही वर्षाची सुरुवात कशी केली होती, 2024ची सुरुवात तुम्ही कशी केली होती ते पहिल्यांदा आठवा. आणि आता वर्ष संपता संपता तुम्हाला कोणते प्रश्न आहेत, कोणत्या समस्या आहेत ते आठवा. आणि या सगळ्याचा जर तुम्ही सारासार विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की अगदीच तुमच्या पदरी निराशा आली, अगदीच काहीच घडलं नाही असं नाही, कुठेतरी मुंगीच्या पावलाने काहीतरी झालं असेल,
कुठेतरी काहीतरी गोष्टी तसूभर तरी पुढे सरकलेल्या असतील. हा विचार केल्यानंतर तुम्हालाच ते जाणवेल, तुमचं तुम्हालाच जाणवेल की हो, वर्ष सुरू झालं तेव्हा हे प्रॉब्लेम्स होते, या समस्या होत्या, हे प्रश्न माझ्या समोर होते. आता थोडी परिस्थिती सुधारली आहे, आता तशी स्थिती नाही आहे, आता ते सगळं संपलंय किंवा तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण आता हे नवीन एक आहे, असं काहीतरी तरी तुम्हाला जाणवेल. त्यामुळे अगदीच निराशा आली, अगदी काहीच घडलंच नाही यावर्षी असं अजिबात नाही. त्यामुळे जे कोणते तुमचे प्रॉब्लेम्स, ज्या कोणत्या तुमच्या समस्या सुटलेल्या आहेत किंवा जी परिस्थिती सुधारलेली आहे, त्या आशादायी नोटवरती या वर्षाचा शेवट तुम्ही करा. तुम्हाला काहीतरी तरी आशादायक चित्र जरूर सापडेल जर तुम्ही शोधलं या सगळ्या परिस्थितीमध्ये. तर ती गोष्ट रुसवे फुगवे आणि भांडणं. आता वर्ष म्हटलं, वर्षाचे 365 दिवस म्हटले, खूप सारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये असतात, रुसवे फुगवे होतात, कोणासोबत तरी आपलं काहीतरी वाजतं, भांडण तंटे होतात. ती परिस्थिती आठवा. तुम्हाला जर आता वाटत असेल की मी उगीच असा रिॲक्ट झालो किंवा उगीच अशी रिॲक्ट झाले, उगीच मी ताडफाड इतकं बोलून गेलो, मी उगीच इतके हार्श शब्द वापरले, असं बोलायला नाही पाहिजे होतं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की त्या व्यक्तीची माफी मागावी, त्या व्यक्तीला सॉरी बोलावं, तर बिनधास्त बोलून टाका. बिनधास्त फोन उचला, त्या माणसाची माफी मागा, त्या माणसाला भेटा, त्या माणसाची माफी मागा, त्याला सॉरी बोला. तुम्हाला मनातून वाटतंय ना, मग ते करून टाका. त्यासाठी फार विचार करू नका. आणि दुर्दैवाने जर ती व्यक्ती हयात नसेल तर तुम्ही मनातून त्या व्यक्तीची माफी मागू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे आपण बिझी असतो, आपण कोणाला तरी काहीतरी प्रॉमिस दिलेलं असतं, हां मी तुझ्यासोबत इथे इथे येईन, चल आपण 1 डे ट्रिप प्लॅन करू, मी तुला या माणसाला भेटवतो. कुणीतरी आपल्याला मदतीसाठी विचारलेलं असतं आणि आपण सांगितलेलं असतं, हो 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 तुझं हे काम ना 100% होईल, मी करेन ना, किंवा मी हे काम करण्यासाठी तुला मदत करेन. पण काय होतं, आपण बिझी असल्यामुळे ते करणं शक्य होत नाही. तर ते आता करणं शक्य असेल तर करून टाका. आता या व्हिडिओमधली शेवटची बाब, ही गोष्ट अशी आहे ना की जी तुम्ही केली तर तुम्हाला खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत कराल. एक साधी सोपी गोष्ट, तुमच्या या वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी बनवायला घ्या. हो, चांगल्या गोष्टींची यादी बनवायला घ्या. आता तुम्ही म्हणाल की तसं मोठं खूप छान असं काही घडलंच नाही यावर्षी. असं अजिबात नाही. खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या असतात, खूप साऱ्या चांगल्या घटना घडलेल्या असतात, फक्त आपलं त्याकडे लक्ष नसतं. तर अशा सगळ्या घटना जानेवारीपासून ते आता डिसेंबरपर्यंत आठवा. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सापडतील आणि त्यांची एक यादी बनवायला घ्या. पहिल्यांदा शुभ कार्य. तुमच्या घरामध्ये किंवा अगदी कुटुंबामध्ये अगदी जवळचे नातेवाईक असतील, त्यांच्या घरी एखादं शुभ कार्य घडलं होतं, जसं विवाह असेल कोणाचा, कोणाचं बारसं असेल, वास्तुशांत असेल, काहीही असेल, त्या शुभ कार्यामध्ये तुम्ही सामील होतात. 2-3 दिवस तुम्ही खूप एन्जॉय केलं, धमाल केली, मजा मस्ती केली. ते दिवस आठवा, तो माहोल आठवा आणि त्याबद्दल लिहा, त्याची नोंद करा. आता दुसरी गोष्ट, तुमची एखादी जवळची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे, खूप मोठा प्रॉब्लेम. तुमची मनापासून इच्छा आहे, तुमची तीव्र इच्छा आहे की बुवा ह्याचं काहीतरी व्यवस्थित व्हावं आणि ही याची गोष्ट व्हावी एकदाची, अशी तुमची खूप तीव्र इच्छा आहे आणि ती गोष्ट यावर्षी झाली. मग काहीही असेल, त्या व्यक्तीची काहीतरी अडचण होती, ती सुटली, कोणीतरी एखादी परीक्षा देत होतं गव्हर्नमेंटची, ती त्याची क्रॅक झाली, किंवा कोणाला तरी जॉब नव्हता तो मिळाला, कुणाचं तरी लग्न जुळत नव्हतं ते जुळलं, काहीही असेल, ती एक गोष्ट त्या माणसाच्या बाबतीमध्ये घडली आणि त्याने तुम्हाला खूप बरं वाटलं, छान वाटलं, कारण ती तुमची जवळची व्यक्ती होती, त्याबद्दल लिहा. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला नवीन भेटलेली माणसं. वर्षभराचा कालखंड असतो, वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत असतात, काही ठराविक कारणासाठी भेटतात,
काही माणसं अशी असतात की ती येतात आणि असतात ते आपल्या आयुष्यात, म्हणजे ती नंतर सुद्धा अगदी पुढल्या वर्षी सुद्धा असणार असतात. एखादा नवीन आलेला सहकारी ऑफिसमध्ये किंवा नवीन भेटलेला एखादा माणूस काहीही कोणत्याही कारणासाठी असेल, पण तुम्हाला वाटते की ती व्यक्ती चांगली आहे, त्या व्यक्तीसोबत तुमचं छान जुळतं, छान वेवलेंथ तयार झालेली आहे, तर त्या माणसाबद्दल लिहा. आपली नवीन भेटलेली माणसं, नवीन आलेल्या वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही नवीन आणलेल्या वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू असतात. आपण नवीन खरेदी केलेली एखादी साडी, एखादा शर्ट किंवा अगदीच किचनमध्ये आपण वापरण्यासाठी आणलेलं एखादं नवीन काहीतरी अगदी वस्तू असेल, भांडं असेल, काहीही, पण आपल्याला ती एक नवीन वस्तू घरात आणली, नवीन वस्तू कपाटामध्ये आणली की छान वाटलं, त्याची नोंद करा. या वर्षामध्ये तुम्हाला नवीन लागलेल्या सवयी, मग त्या तुम्ही लावलेल्या असतील, मुद्दामून जाणून बुजून तुम्ही त्या सवयी लावलेल्या असतील किंवा परिस्थिती तशी होती म्हणून त्या सवयी तुमच्या अंगवळणी पडलेल्या असतील, अशा नवीन सवयी त्याबद्दल लिहा. मग सकाळी तुम्हाला माहिती आहे रविवार सकाळ आहे, ऑफिसला जायचं नाही आहे, बाहेर जायचं नाही आहे, तरी तुम्ही सकाळी लवकर उठताय, संध्याकाळी दररोज न चुकता बाहेर चालण्यासाठी जाताय, तुम्ही जी साखर वापरता जेवणामध्ये असेल किंवा साखरेचे जे पदार्थ खाता ते तुम्ही कमी केले आहेत, तुम्ही टी व्ही नेहमी 2 तास पाहायचात पण यावर्षी तुम्ही ती 1 तासच पाहताय, अशी कोणतीही लागलेली छान सवय असेल त्याबद्दल लिहा. अनपेक्षितपणे झालेली कामं, ज्याची तुम्ही बऱ्याच वर्षापासून वाट पाहत होतात, तुम्ही प्रयत्न करत होतात पण आशाच सोडून दिली होती, असं एखादं काम जे तुम्हाला व्हावंसं वाटत होतं पण ते यावर्षी झालं, त्या कामाविषयी लिहा. तुमची एखादी इच्छा जी अशी पटकन अनपेक्षितपणे पूर्ण झाली त्याविषयी लिहा. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. तर या सगळ्याची एक यादी बनवा आणि ही यादी शांतपणे वाचा, तुम्हाला खूप बरं वाटेल. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत टाटा.